Hello friends, in my last video we have seen that nature has blessed us with an amazing human body which is contributing a huge role for achieving our spiritual goals. अर्थात परमेश्वराने आत्मसाक्षात्कारासाठी म्हणजेच ईश्वर प्राप्तीसाठी आपणा सर्वांना दिलेली प्रधान देणगी म्हणजेच आपले शरीर. तर मित्रांनो, आपल्या शरीराचे महत्त्व काय हे आपणाला समजले आहे. पण एक्झॅक्टली आपण आपल्या शरीराचा वापर करून अध्यात्म कसा काय साध्य करू शकतो हे देखील आपल्याला व्यवस्थितरित्या समजणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मित्रांनो, आजपासून आपण त्या वाटेवर चालण्यास सुरुवात करूयात. सो नाउ ऑनवर्ड्स वी विल सी सिग्निफिकन्स ऑफ ह्युमन बॉडी फॉर अचिव्हिंग स्पिरिच्युअलिटी. आपण समजून घेऊयात की कशा रीतीने मानवी देह आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी सहाय्यक ठरू शकतो. मित्रांनो, आध्यात्मिकता हा एकमेव असा मार्ग आहे जो आपल्याला परमेश्वराशी एकरूप करू शकतो, अर्थात ईश्वराची प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणूनच ही आध्यात्मिक प्रवृत्ती साध्य करणे तितकेसे सोपे असू शकत नाहीच. त्यासाठी आपली आंतरिक आणि बाह्य शुद्धी घडणे खूप महत्वाचे आहे असे मला वाटते. ही अशी आंतरिक व बाह्य शुद्धी ही संपूर्णपणे आपल्या शारीरिक स्वस्थतेवर अवलंबून आहे. जर आपले शरीर संपूर्णपणे स्वस्थ असेल, निरोगी असेल, तरच आपण आपल्या ह्या प्रवासात पुढे जाऊ शकतो. म्हणूनच शरीराची स्वस्थता ही आध्यात्मिकतेची पहिली शिडी आहे असे मला वाटते. As I said above, healthy body is the primary key for achieving spiritual growth. Here, what is meaning of term healthy body? अर्थात स्वस्थ शरीर म्हणजे काय? मित्रांनो, स्वस्थ शरीराची व्याख्या जर वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलो तर ती अशी असू शकते. ज्या शरीरात कोणताही रोग नाही, ज्यात कोणत्याही न्यूट्रिएंट्सची, विटॅमिन्सची कमतरता नाही, ज्या शरीराचे आरोग्य नेहमी चांगले असते, त्या शरीराला स्वस्थ शरीर म्हणावे. पण आध्यात्मिक दृष्ट्या शरीराची स्वस्थता फक्त भौतिक मूल्यांकनांवर ठरू शकत नाही. त्यासाठी शरीराच्या मुळापर्यंतची स्वस्थता तपासून पाहावी लागेल. मित्रांनो, मानवी शरीराचे विभाजन अव्यक्त स्वरूपात पुढील प्रमाणे होत असते. मन, बुद्धी व आत्मा. मनाच्या, बुद्धीच्या आणि आत्म्याच्या संयोगाने मानवी शरीर कार्य करत असते. म्हणूनच शरीराची स्वस्थता तपासताना आपल्याला आपल्या भौतिक शरीरासोबतच आपल्या सूक्ष्म शरीराची अर्थात मन, बुद्धी व आत्मा यांची स्वस्थता विचारात घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. यावरून असे लक्षात येते की जर आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर आपले सूक्ष्म शरीर व स्थूल शरीर दोन्ही स्वस्थ असायला हवेत. बरोबर ना? तर मित्रांनो, या पुढील व्हिडिओजमध्ये आपण आपल्या शरीराच्या एकंदरीत स्वस्थतेकडे लक्ष देऊयात आणि समजून घेऊयात की आपल्या स्थूल व सूक्ष्म शरीराला स्वस्थ ठेवायचे ते कसे. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. थँक्स फॉर वॉचिंग.